फेब्रुवारीमध्ये तुम्ही तुरीची लागवड करू शकता। तुरीची लागवड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते। उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असतं। बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या तुरीची लागवड सुरू करण्यासाठी फेब्रुवारी हा सर्वोत्तम महिना आहे। कारल्याची लागवड सुद्धा तुम्ही फेब्रुवारीमध्ये करू शकता, परंतु कारली पिकापासून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी चांगला निचरा होणारी चिकण मातीची जमीन आवश्यक आहे। फेब्रुवारीमध्ये मिरचीची लागवड सुद्धा करू शकता। मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी पीक म्हणून करता येते। शेतकरी कधीही त्यांच्या शेतात मिरचीचं पीक लावू शकतात। उन्हाळी पीक म्हणून मिरचीची लागवड केल्यास जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने उत्तम मानले जातात। पुढचं पीक आहे भोपळा। देशातील शेतकरी डोंगराळ भागात तसंच सपाट भागात सहजपणे भोपळा लागवड करू शकतात। लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असतं। भोपळा बिया शेतात पेरण्यापूर्वी 24 तास पाण्यात भिजत ठेवा। या प्रक्रियेनंतर बियाणं शेतात पेरण्यासाठी तयार होतं। पुढचं पीक आहे भेंडी। भेंडी ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक खरेदी केलेली भाजी आहे। ही एक भाजी आहे जी देशाच्या बहुतेक भागात लागवड केली जाते। फेब्रुवारी, एप्रिल, जून, जुलै आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर आहेत। या काळात शेतकरी भेंडी लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवू शकतात। तूर, मिरची, भेंडी, कारले आणि भोपळा या प्रमुख 5 भाज्यांना बाजारात मागणी खूप आहे। तुम्ही यंदा कोणती भाजी पिकवणार? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा।